कसं आहे की नवीन कोणीतरी कोकरे नावाचा एक अधिकारी आलेला आहे। पूर्वी आपल्याकडे होतं महापालिकेमध्ये, पण त्यांनी त्याची हिटलरशाही दाखवली की सकाळी कामावर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले आजपासून कोकरे साहेबांनी तुम्हाला कामं बंद करायला सांगितलेली आहेत। पोरांनी कुठल्याही अधिकाऱ्यांनी ह्या मुलांना कामगारांना कामावर घेतलं नाही। यांनी धाव घेतली कामगार सेनेमध्ये। मी सकाळी उठल्या मला सांगितलं की बा असं सांगितलं आहे। त्याच्यानंतर बोलती काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी आहे। असे हिटलर खूप पाहिलेले आहेत आपण। कुठल्या हिटलरशाहीने जर तुम्हाला कामावर न कुठले पूर्वसूचना देता तुम्हाला कामावर काढलं तर आम्ही बसलेलो आहोत। त्याचप्रमाणे आम्ही आज संपूर्ण काम बंद आंदोलन केलेलं आहे। त्यानंतर मग कोकरेंचा फोन आला, बाकी सगळ्या अधिकाऱ्यांना फोन आला की बाबा आपण समोरासमोर बसू। मग त्याच्यानंतर इथं आल्यानंतर सांगितलं बाबा काय असं घडलं आहे आमच्या कामगारांना की चुकी काय झाली की त्यांना डायरेक्ट तडकाफडकी तुम्ही घरी बसवलेले आहे। तर मग साधक चर्चा झाली। त्यांनी आता आश्वासन दिलेलं आहे की आता आम्ही ह्यांना ॲज इट इज जिथं कामावर आहेत तिथं कामावर रुजू करायला सांगतोय। आणि बोलू ऐन दिवाळीच्या वेळेला तुम्हाला बोनस द्यायचं नाही म्हणून मग कामावर काढता का यांना। तर आज त्यांनी आम्हाला 2 वाजता पत्र देणार आहेत की ह्या कामगारांना कुठल्याही प्रकारचं नोकरीचा धोका राहणार नाही। जोपर्यंत यांना दुसऱ्या कंपनीमध्ये रुजू होत नाही तोपर्यंत यांच्या कामाचं टेन्शन गेलेलं आहे। त्यामुळं असे किती अधिकारी आले तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी भीक घालणार नाही। आम्ही सदैव कामगारांच्या पाठीशी उभं राहू। तुर्तास थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।